नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. पण आज आपण नेहमीसारखं फक्त पुस्तकात काय दिलंय हे पाहणार नाही, तर त्या पलीकडे जाणार आहोत. हो, आपल्यासमोर पोषण आणि अन्न घटकांविषयी काही स्रोत आहेत, काही लेख आहेत. आणि आज आपलं मिशन आहे आपल्या जेवणाच्या ताटामागचं विज्ञान उलगडणं. अगदी, म्हणजे आपण जे काही खातो त्याचं आपल्या शरीरात नक्की काय होतं. बरोबर. वरवर पाहिलं तर पोळी भाजी, भात आमटी साधंच वाटतं. पण जर आपण मायक्रोस्कोप लावून पाहिलं तर त्यात आहे ऊर्जा, बांधकाम साहित्य आणि एक अदृश्य सैन्य जे आपलं रक्षण करतं. आज आपण याच गोष्टींचा सखोल आढावा घेणार आहोत. उत्तम. मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात ऊर्जेपासून करूया. आपल्याला वाटतं की धावण्यासाठी, खेळण्यासाठी ऊर्जा लागते. हो, शारीरिक कामांसाठी. बरोबर. पण आपल्या स्रोतांमधली एक गोष्ट खूपच रंजक आहे. आपल्याला माहितीये का की आपला मेंदू, जो शरीराच्या वजनाच्या फक्त 2% आहे, फक्त 2%. थंड ऊर्जा खात असतो आणि ही ऊर्जा प्रामुख्याने येते कर्बोदकांमधून. अरे वा, म्हणजे अभ्यास करून डोकं शिणलं असं जे आपण म्हणतो त्यामागे खरंच विज्ञानाचा आधार आहे. अगदी, मेंदूची बॅटरी डाऊन झालेली असते. ठीक आहे, मग हे कर्बोदकं म्हणजे नक्की काय? कारण आपण बटाट्यालाही कर्बोदकं म्हणतो आणि साखरेलाही. बरोबर. पण एक खाल्ल्यावर पोट भरतं आणि दुसरं फक्त गोड लागतं. मग शरीर या दोन्हीकडे एकाच नजरेने कसं बघतं? खूप छान प्रश्न आहे. आणि इथेच म्हणजे कर्बोदकांमधले प्रकार येतात. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे पिष्टमय पदार्थ. म्हणजे स्टार्ची फूड्स. अगदी. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, बटाटे, साबुदाणा या सगळ्यातून जे मिळतं ते आहे पिष्ट. हे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. कॉम्प्लेक्स म्हणजे यांची रचना गुंतागुंतीची असते. हो, त्यामुळे शरीर ह्यांना हळूहळू तोडतं आणि त्यातून ऊर्जा बराच काळ टिकून राहते. म्हणूनच भाकरी किंवा पोळी खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची स्लो रिलीज एनर्जी आहे. आणि त्या स्रोतांमध्ये तो आयोडीनचा प्रयोग दिलाय तो खूपच गमतीशीर आहे. हो, तो बटाट्याचा. बटाट्याच्या फोडीवर आयोडीनचे थेंब टाकले की ती काळसर निळी होते. हे आपण शाळेत करायचो, पण त्याचा संबंध रोजच्या जेवणाशी आहे हे आता कळतंय. बरोबर. मग साखरेचं काय? ती तर लगेच ऊर्जा देते. हो, कारण साखर, गूळ किंवा फळांमधली गोडी ही शर्करा आहे. हे सिम्पल कार्ब्स आहेत. यांची रचना साधी असते. अगदी. त्यामुळे शरीर यांना पटकन शोषून घेतं आणि आपल्याला तात्काळ ऊर्जा मिळते. म्हणूनच खूप थकल्यावर लिंबू सरबत किंवा गोड फळं खाल्लं की लगेच फ्रेश वाटतं. पण ही ऊर्जा जितक्या लवकर येते तितक्या लवकर संपते सुद्धा, नाही का? बरोबर. लवकर येते, लवकर जाते. म्हणजे पिष्टमय पदार्थ हे मॅरेथॉन धावणाऱ्या धावपटूसारखे आहेत, जे हळू पण सातत्याने ऊर्जा देतात. वेगवान पण कमी वेळासाठी असते. क्या बात है. आणि यात अजून एक तिसरा, दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. तो कोण? तो म्हणजे तंतुमय पदार्थ, ज्याला आपण चोथा किंवा रफेज म्हणतो. अच्छा, म्हणजे धान्याचा कोंडा, फळांची साली, भाज्यांच्या शिरा. हो, तेच. यांचं नक्की काम काय? कारण स्रोत सांगतात की शरीर हे पचवू शकत नाही. मग ते महत्वाचे कसे? ते पचत नाहीत म्हणूनच महत्वाचे आहेत. हे कसं काय? विचार करा, आपल्या अन्नमार्गातून अन्न पुढे सरकवण्यासाठी एक प्रकारचा धक्का लागतो. अच्छा. हे तंतुमय पदार्थ तो धक्का देण्याचं काम करतात. ते आतड्यांची साफसफाई करतात आणि न पचलेल्या अन्नाला बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. म्हणजे थोडक्यात चांगल्या पचनक्रियेसाठी आणि पोट साफ होण्यासाठी हे आवश्यक आहेत. अगदी. कितीही फॅन्सी पदार्थ खाल्ले, पण जर हे रफेज आहारात नसेल तर सगळा खेळ बिघडतो. बद्धकोष्ठतेसारखे त्रास याचमुळे होतात. ठीक आहे, म्हणजे कर्बोदके हे आपल्या शरीराचं पेट्रोल झालं. यात स्लो रिलीज पेट्रोल आहे, हाय ऑक्टेन पेट्रोल आहे आणि सिस्टम स्वच्छ ठेवणारं इंजिन ऑइल सुद्धा आहे. हो, छान अॅनॉलॉजी आहे. पण गाडी फक्त पेट्रोलवर चालत नाही ना, तिला एक इंजिन, एक बॉडी लागते. आपल्या शरीराची ही बॉडी, हे इंजिन बनतं कशापासून? इथे येतात प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. प्रोटीन्स. भिंत बांधायला जशा विटा लागतात तसंच शरीराच्या प्रत्येक पेशीला बनवण्यासाठी प्रथिने लागतात. आपली त्वचा, केस, स्नायू, रक्त. म्हणजे सगळंच. हो, सगळं काही प्रथिनांपासूनच बनलेलं आहे. विशेषतः वाढत्या वयात जेव्हा शरीर वेगाने वाढत असतं तेव्हा प्रथिनांची गरज सर्वाधिक असते. आणि फक्त वाढीसाठीच नाही, तर शरीराच्या दुरुस्तीसाठी सुद्धा. बरोबर. म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली तर ती भरून काढण्याचं काम. हो, ते काम करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या सुद्धा प्रथिनांपासूनच बनतात. शरीराची रोजची झीज भरून काढण्याचं हे एक सतत चालणारं मेंटेनन्स काम आहे. पण तुम्ही फक्त बांधकामाचा आणि दुरुस्तीचा विचार करत आहात.
मला वाटतं प्रथिने त्याहूनही बरंच काही करतात. अगदी. ते आपल्या शरीरातले कामगार आहेत. म्हणजे अन्न पचवणारे एन्झाईम्स, हार्मोन्स. हो, शरीराला संदेश देणारे हार्मोन्स, हे सगळं मुळात प्रथिनेच आहेत. अच्छा. त्यामुळे डाळी, कडधान्य, शेंगदाणे, दूध, पनीर, अंडी, मांस, मासे हे आहारात असणं म्हणजे फक्त शरीर बांधणं नाही. तर शरीराचा सगळा कारभार सुरळीत चालवणं आहे. बरोबर. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा वरण भात खातो तेव्हा आपण फक्त पोट नाही भरत, तर शरीराच्या फॅक्टरीला कच्चा माल आणि कामगार दोन्ही पुरवत असतो. अगदी. आता ऊर्जेच्या दुसऱ्या स्रोताकडे वळूया. स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स. फॅट हा शब्द ऐकला की लोक जरा घाबरतात. फॅट फ्री म्हणजे हेल्दी असा एक मोठा गैरसमज आहे. खरंय. आणि हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. कारण आपले स्रोत सांगतात की स्निग्ध पदार्थ हे ऊर्जेचा पॉवर हाऊस आहेत. पॉवर हाऊस. हो, कर्बोदकांपेक्षा दुप्पट ऊर्जा देतात. आणि शरीर खूप हुशार आहे. गरजेपेक्षा जास्त ऊर्जा मिळाली की ते या ऊर्जेला चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. म्हणजे एक प्रकारे आपला इमर्जन्सी फंड आहे. बरोबर. जेव्हा कधी अन्न मिळत नाही तेव्हा शरीर या फंडमधनं ऊर्जा वापरतं. पण या ऊर्जेशिवाय या चरबीचे दुसरेही उपयोग आहेत नाही का? म्हणजे त्वचेखालील थर शरीराला आकार देतो किंवा थंडीपासून वाचवतो. हो, ते तर आहेच. पण मला एक गोष्ट खूप रंजक वाटली. ती म्हणजे नाजूक अवयवांचं संरक्षण. हो, अगदी. आपला मेंदू, हृदय, किडनी हे अत्यंत नाजूक अवयव आहेत. त्यांच्याभोवती चरबीचे संरक्षक कवच असतं. जसं आपण एखाद्या नाजूक वस्तूला बबल रॅपमध्ये गुंडाळतो, तसंच निसर्गाने या अवयवांना चरबीच्या आवरणात सुरक्षित ठेवलं आहे. अगदी. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी. कोणती? सगळे फॅट्स सारखे नसतात. हां. आपल्या स्रोतांनुसार बदामातून किंवा जवसातून मिळणारं फॅट आणि तळलेल्या वड्यांमधनं मिळणारं फॅट यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक चांगलं आणि एक वाईट. हो, एक हृदयासाठी चांगलं आहे तर दुसरं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे फॅटला शत्रू न मानता चांगले फॅट्स कोणते हे ओळखून त्यांचा आहारात समावेश करणं महत्वाचं आहे. साय, लोणी, तूप, वनस्पती तेल हे त्याचे काही स्रोत आहेत. बरोबर. म्हणजे एका बाजूला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ, दुसऱ्या बाजूला शरीर बांधणारे प्रथिने. पण या मोठ्या घटकांव्यतिरिक्त काही मायक्रो मॅनेजरसुद्धा लागतात. हो. जे दिसत नाहीत पण त्यांच्याशिवाय सगळा कारभार ठप्प होऊ शकतो. ते म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे. अगदी बरोबर. विटॅमिन्स आणि मिनरल्स हे शरीराला अगदी मिलीग्राममध्ये लागतात, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. ही आपल्या शरीराची संरक्षण प्रणाली आहे असं म्हणू शकतो का? हो, नक्कीच. ए, बी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्व आहेत. यांचं मुख्य काम म्हणजे शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती देणं. आणि यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार खूप गंभीर आहेत. म्हणजे ए जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो हे तर आपण ऐकलं आहे. पण डी जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडं कमकुवत होतात हे आजकाल खूप जास्त ऐकायला मिळतं. हो, कारण आपला सूर्यप्रकाशाशी संबंध कमी झाला आहे. डी जीवनसत्व शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी मदत करतं. आणि इथे कॅल्शियम या खनिजाचा विषय येतो. बरोबर. आपल्याला वाटतं की हाडं म्हणजे निर्जीव दगड, पण ती एक जिवंत बँक आहे. बँक. हो, जिथे शरीर कॅल्शियम जमा करतं आणि गरजेनुसार काढतं. जर आहारात कॅल्शियम कमी असेल तर शरीर हाडांमधनंच ते कर्ज घ्यायला लागतं. आणि त्यामुळे हळूहळू हाडं पोकळ आणि ठिसूळ होतात. अगदी. वा, हाडांची बँक ही कल्पनाच किती प्रभावी आहे. आणि लोह या खनिजाबद्दल काय? ॲनिमिया हा शब्द आपण खूप ऐकतो. हो. पण त्याचा रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? लोह हे आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचा मुख्य घटक आहे, जे फुफ्फुसांकडून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतं. म्हणजे ऑक्सिजन डिलिव्हरीचं काम करतं. बरोबर. आता विचार करा, जर रक्तात लोह कमी असेल तर पेशींपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचणार. म्हणजे शरीराच्या फॅक्टरीला श्वास घ्यायला त्रास होणार. हो, आणि त्यामुळे सतत थकवा, धाप लागणं, कशातच उत्साह न वाटणं ही लक्षणं दिसतात. अनेकदा स्त्रियांमध्ये किंवा वाढत्या वयाच्या मुलांमध्ये जो थकवा जाणवतो त्यामागे लोहाची कमतरता हे एक मुख्य कारण असू शकतं. नक्कीच. आणि हे मौल्यवान जीवनसत्व आणि खनिजे मिळतात कुठून? तर विविध रंगांची फळं, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य यांमधून. म्हणूनच आहारात इंद्रधनुष्य असलं पाहिजे असं म्हणतात, नाही का? अगदी. निसर्गाने प्रत्येक रंगाच्या भाजीफळामध्ये वेगवेगळे सूक्ष्म घटक दडवले आहेत. हे सगळं ऐकल्यावर आता संतुलित आहार ही संकल्पना जास्त स्पष्ट होते. ही फक्त पोट भरण्याची क्रिया नाहीये.
तर शरीराच्या प्रत्येक गरजेला पुरवण्याची एक व्यवस्था आहे. बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की प्रकृती उत्तम आहे, तेव्हा त्याचा अर्थ फक्त जाड किंवा बारीक असणं नसतो. मग काय असतो? त्याचा खरा अर्थ आहे, तुमच्यात दिवसभराची कामं करण्यासाठी ऊर्जा आहे का? तुमची वाढ योग्य होतेय का? आणि तुम्ही सतत किरकोळ आजारांनी त्रस्त आहात का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर प्रकृती उत्तम आहे. अगदी. आणि हे टिकवून ठेवतो तो संतुलित आहार. पण इथे एक मोठा गैरसमज आहे जो आपल्या स्रोतांमध्ये पण नमूद केला आहे. कोणता? लोकांना वाटतं की महागडे पदार्थ जसे की दूध, तूप, सुकामेवा, चॉकलेट्स हे भरपूर खाऊन धष्टपुष्ट झालेलं मूल म्हणजे सुदृढ मूल. आणि हा अत्यंत चुकीचा समज आहे. केवळ काही ठराविक पदार्थ खाऊन शरीराला सर्व अन्नघटक मिळत नाहीत. उलट आहारात विविधता नसेल तर व्यक्ती कुपोषित राहू शकते. बरोबर. संतुलित आहाराचा अर्थ जास्त खाणं नाही तर योग्य खाणं असं आहे. म्हणजे ताटात व्हरायटी पाहिजे. हो, तुमच्या ताटात कर्बोदकांसाठी पोळी भात, प्रथिनांसाठी डाळ उसळ, जीवनसत्वे आणि खनिजांसाठी भाजी कोशिंबीर आणि चांगल्या स्निग्ध पदार्थांसाठी थोडं तूप किंवा तेल हे सगळं योग्य प्रमाणात असलं पाहिजे. आणि मला यातली एक शेवटची गोष्ट खूप आवडली की एकाच पदार्थातून अनेक अन्नघटक मिळू शकतात. चिक्कीचं उदाहरण घ्या. हो, उत्तम उदाहरण आहे. शेंगदाण्यांमधून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके मिळतात आणि गुळामधून शर्करा आणि महत्वाचं म्हणजे लोह मिळतं. अगदी. केळ्यामधून शर्करा, तंतुमय पदार्थ आणि पोटॅशियमसारखं खनिज मिळतं. आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती याबाबत खूप श्रीमंत आहे. खिचडी, थालीपीठ, धिरडे. हो, हे पदार्थ चविष्ट तर आहेतच, पण ते पोषण मूल्यांच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत. कारण त्यात धान्य, डाळी, भाज्या ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं. खरंच, आजच्या या चर्चेनंतर जेवणाच्या ताटाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. हे फक्त जेवण नाही तर एक संपूर्ण विज्ञान आहे. आहेच. चला, तर मग आज आपण काय काय महत्वाचे मुद्दे पाहिले याचा एक छोटा आढावा घेऊया. नक्कीच. आपण पाहिलं की कर्बोदके हे शरीराच्या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. त्यात पिष्टमय पदार्थ दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात, तर शर्करा तात्काळ ऊर्जा. बरोबर. प्रथिने हे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, जे वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. स्निग्ध पदार्थ ऊर्जेचं पॉवर हाऊस आहेत आणि नाजूक अवयवांचं संरक्षण करतात. अगदी. आणि या मोठ्या खेळाडूंच्या सोबतीने जीवनसत्वे आणि खनिजे हे मायक्रो मॅनेजर्स म्हणून काम करतात. जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि इतर महत्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. आणि या सगळ्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणारा आहार म्हणजेच संतुलित आहार, जो आपल्याला निरोगी आणि उत्साही ठेवतो. बरोबर. आजच्या या चर्चेनंतर आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार. पुढच्या वेळी जेव्हा आपण जेवायला बसाल किंवा एखादा पदार्थ निवडाल तेव्हा फक्त चवीचा विचार करू नका. क्षणभर थांबा आणि विचार करा, मी जे खातोय ते माझ्या शरीराच्या इंजिनसाठी इंधन आहे की कचरा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या गाडीत चांगलं पेट्रोल टाकतो, मग आपल्या शरीराच्या या अद्भुत मशीनमध्ये आपण काय टाकतोय याचा विचार नक्कीच करायला हवा.